काय करू? वजन कमी करायचं आहे, पण भूक पण कंट्रोल होत नाही आणि गोड खाण्याची क्रेविंग पण कमी होत नाही. मग वजन कसं कमी होणार? चांगला डाएट घ्यायला पण जाते, चांगलं गोड खाण्यावरती पण कंट्रोल करते. एक दिवस असं कंट्रोल करते की दुसऱ्या दिवशी असं तुटून पडते गोड खाण्यावरती, काहीही असू दे मग ते. आणि मग ते काय कंट्रोल होत नाही आणि एक दिवस डाएट केलेला ते दुसऱ्या दिवशी त्याचा पूर्ण सत्यानाश होतो. तर हे कोणासोबत होतं नक्कीच मला कमेंट करून सांगा, कारण की हे माझ्या यूट्यूब फॅमिलीसोबत होतच असणार आहे. इव्हन माझ्यासोबत देखील हे अनुभव आहेत, माझे स्वतःचे आणि माझ्या स्टुडंटचे आता सध्याचे अनुभव आहेत मला हे. तर हा व्हिडिओ ना मी एवढा छान तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ना, की आजच्या व्हिडिओवरती तुम्ही म्हणजे बघितलेल्या आहेत ना, ह्या 2 ड्रिंक अगदी सोप्या आहेत. किचनमधल्या वस्तू, आपल्या मसाल्याच्या डब्यामधल्याच या 2 वस्तू आहेत. खूप सोप्या पद्धतीने बिना खर्चाचा तुम्ही याच्या ह्या 2 ड्रिंक बनवू शकता आणि तुमचा डाएट आहे ना त्याचा सत्यानाश न करता चांगल्या पद्धतीने तुम्ही पुढे कंटिन्यू करून तुमचं छान वजन कमी करू शकता. फायदे खूप सारे आहेत, पण तुमचं वेट लॉस होण्यासाठी तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे. कारण की 2 गोष्टी आपण ज्या कंट्रोल नाही करू शकत आणि या 2 ड्रिंकनी जर आपण त्या कंट्रोल करतोय तर मग गॅरंटी आहे ना आपलं वजन कमी झालंच म्हणून समजायचं आहे. पण हा प्रत्येक पाणी, कोणतीही ड्रिंक असो, हर्बल ड्रिंक, कोणत्याही ड्रिंक असू द्या, त्या सीझन वाईजच असतात. समज आता उन्हाळ्यामध्ये आपण कोणत्या ड्रिंक घ्यायच्या असतात, पावसाळ्यामध्ये कोणत्या ड्रिंक घ्यायच्या असतात, तसेच आता हिवाळ्यामध्ये देखील आपण कोणत्या ड्रिंक घेतल्याने आपला मेटाबॉलिझम वाढतो, पाचनक्रिया सुधारते, प्लस आपल्याला वजन कमी करण्यासाठी हेल्प भेटते. कारण की थंडी खूप आहे, त्या थंडीमध्ये आपल्याला अशा ड्रिंक बनवायच्या आहेत ना, त्या आपल्या बॉडीसाठी खूप जास्त फायदा करतात. आता पहिलेच सांगते, जर तुम्हाला ह्या ड्रिंकनी काही म्हणजे बॉडीमध्ये खूप जास्त हीट आहे, पाईल्सचा प्रॉब्लेम आहे, गरमीचा इश्यू आहे, तुम्ही प्रेग्नेंट आहात किंवा तुम्हाला लो बीपीचा त्रास असेल, तर तुम्ही ह्या ड्रिंक पहिलेच सांगते घ्यायच्या नाहीयेत. इव्हन तुम्हाला थोडाफार त्रास असेल तर तुम्ही याचं प्रमाण कमी करू शकता. जेवढं मी तुम्हाला सांगेल त्याच्यापेक्षा तुम्ही याचं प्रमाण कमी करून या ड्रिंक घेऊ शकता. किंवा खूप जास्त तुम्हाला घ्यायची इच्छा झाली असेल, ट्राय करायचं असेल, तुम्ही तुमच्या डॉक्टरची सल्ला देखील घेऊ शकता. पण फायदा आहे ना तो 100% भेटतो. किंवा आपण खरंच आपल्याला मेहनतीने आपण छान पद्धतीने आपण एक्सरसाइज करतोय, वॉकिंग करतोय, आपण छान डाएट पण घेतोय. फक्त आहे की आपल्याकडनं कंट्रोल नाही होत आणि तेच आपल्याला कंट्रोल करायचं आहे. तर ह्या 2 ड्रिंक घेऊन जर कंट्रोल होत असेल तर मग अजून काय पाहिजे ना. मस्तच व्हिडिओ आहे हा. तर चला जास्त वेळ नाही घालवत, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, तुमचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून आजचा हा व्हिडिओ बघून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. तर काय करायचं आहे तर बघा, इतक्या सोप्या पद्धतीने जसं सांगितलं, किचन मधल्या मसाल्याच्या डब्यांमध्येच आपल्याला ह्या दोन्ही वस्तू भेटतात. म्हणजे 0 खर्चाच्या आपल्या ह्या ड्रिंक आहेत. तर आपल्याला रात्री, आज तुम्ही व्हिडिओ बघताय, आज रात्रीच तुम्ही अर्धा टेबलस्पून मेथीचे दाणे भिजत टाकायचे आहेत काचाच्या बाउलमध्ये किंवा एखाद्या ग्लासमध्ये. शक्यतो तुम्ही काचाच्या भांड्याचा वापर करायचा आहे भिजत टाकण्यासाठी. हे तुम्हाला रात्री भिजत टाकलेलं आहे, झाकण ठेवून दिले, रात्रभर तुम्ही भिजून द्यायचं आहे. सकाळी उठल्याबरोबर खाली पोटाने तुम्हाला जायचं आहे किचनमध्ये आणि खाली पोटाने तुम्हाला जे भिजत टाकलेलं आहे मेथीचे दाणे अर्धा टेबलस्पून, सुरुवातीला तुम्ही अर्धा टेबलस्पूनच घ्या, नंतर तुम्ही याची क्वांटिटी थोडीशी वाढवू शकता. आता हे मेथीचे दाणेचं पाणी आहे, त्याच्यामध्ये अजून पाणी ॲड करून तुम्हाला हे पाणी बॉईल करायचं आहे. आणि म्हणजेच बॉईल पण नाही करायचं, हलकंसं गरम करायचं आहे. ते पाणी प्यायच्या अगोदर मेथीचे दाणे दाताखाली चावून तुम्हाला ते पाणी पिऊन घ्यायचं आहे. आता याचे फायदे काय आहेत तर बघा, तुम्ही हे जर केलेलं आहे ना, तुमची पाचनक्रिया सुधारते, म्हणजेच तुमचं पोट साफ होतं सकाळी सकाळी. प्लस तुम्हाला पोट आहे ना ते भरल्यासारखं राहणार. कमीत कमी तुम्ही हे पाणी पिल्याच्या नंतर तुम्हाला 3 तास भूक लागणारच नाही, आणि लागली तरी तुम्हाला ते कंट्रोल करायची आहे. 3 तास तुम्हाला काहीच खायचं नाही या ड्रिंकच्या नंतर, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला भूक लागणार नाही, पोट भरल्यासारखं राहणार आणि तुमचा पोटाजवळचा आजूबाजूचा जो फॅट वगैरे असेल ना एक्स्ट्रा, तो पण वितळायला तुम्हाला खूप जास्त मदत करते. आता ही ड्रिंक थोडी गरम पडते, म्हणून पहिलेच सांगितलं, तुम्हाला गरमीचा इश्यू असेल, तुम्हाला घ्यायची असेल तर तुम्ही डॉक्टरची सल्लाही घेऊ शकता. सोप्या पद्धतीची ड्रिंक आहे, बिना खर्चाची आहे आणि आरामात तुम्ही घेऊ शकता, काहीच इश्यू होणार नाहीये. तुमचं शुगर पण कंट्रोलमध्ये राहणार, म्हणजेच तुमचा फॅट पण कमी होणार, तुमचा मेटाबॉलिझम बूस्ट होतो याच्यामध्ये आणि तुमचा पूर्ण फॅट आहे ना तो वितळतो. आता ही ड्रिंक झाली आपली घेऊन,
3 तास झालेले आहेत या ड्रिंकवरती. याच्यानंतर तुम्ही हलका ब्रेकफास्ट करायचा आहे. ब्रेकफास्टमध्ये तुम्ही स्प्राऊट जास्त प्रमाणात घ्यायचे आहे. तुमचे म्हणजे कोणतेही घ्या तुम्ही, मटकी, मूग, चणे, राजमा असं काहीही घेऊ शकता. इव्हन तुम्ही घरामध्ये उपमा पोहे बनवता ते देखील घेऊ शकता. एक क्वांटिटी तुम्ही याच्यामध्ये प्रमाण ठेवायचं आहे. ऑलरेडी तुम्हाला ते प्रमाण भेटणारच आहे, कारण की जर तुम्ही ही ड्रिंक चालू केले ना, तुमची खाण्याची क्रेविंग कमी होते. आता ह्या ड्रिंक ब्रेकफास्ट झालेला आहे तुमचा, किंवा तुम्ही एखादा फळ पण घेऊ शकता. दुपारचं जेवण करायचं आहे तुम्हाला. कधी करताय त्यानुसार, जस तुम्ही 12 वाजता जेवताय किंवा 1 वाजता जेवताय, समज तुम्ही 1 वाजता जेवण करत आहात दुपारी, तर दुपारी 1 वाजता जेवायच्या अगोदर 12 वाजता तुम्हाला एक ड्रिंक बनवायची. ती कोणती? तर तुम्हाला दालचिनी, ठीक आहे, दालचिनीचा 1 तुकडा किंवा 2 छोटे तुकडे तुम्हाला दालचिनीचे घ्यायचे आहेत. पावडर घेत असाल तर अशी अर्धा टेबलस्पून तुम्ही पावडरचा वापर देखील करू शकता. पावडर ही दालचिनीचे 2 तुकडे घ्यायचे. 1 ग्लास गरम पाण्यामध्ये ते मस्त बॉईल करायचं. पूर्ण रंग त्याचा लाल झाला पाहिजे, उतरला पाहिजे, पाण्यामध्ये गाळायचं आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं आहे. कधी प्यायचं आहे? जस तुम्ही 1 वाजता जेवताय, तुम्हाला हे पाणी 12 वाजता करून प्यायचं आहे. आता हे पिल्याने काय होणार आहे? जे आपण पुढे काही खाणार आहोत जेवणामध्ये, तर ते खाण्यावरती तुमचा कंट्रोल होणार आहे. आणि जेच तुम्ही दिवसभर आता खाल्ल्याच्या नंतर आपल्याला काहीतरी गोड खायची इच्छा होते, ठीक आहे, तर ती गोड खाण्याची इच्छा तुमची अजिबात राहणार नाही जर तुम्ही हे दालचिनीचे पाणी घेतलेलं आहे. दालचिनीचा चहा बोलू शकता तुम्ही जेवणाच्या अगोदर. फक्त असं आहे की अर्ध्या तासानीच नाही, कमीत कमी 1 तासाचं अंतर पाहिजे. दालचिनीचं पाणी आणि जेवणाचं 1 तासाचं अंतर हे तुम्हाला ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. आणि हे तुम्हाला दालचिनीचं पाणी दिवसातून 2दा प्यायचं आहे. कधी प्यायचं आहे? दुपारच्या जेवणामध्ये आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये. तुम्ही संध्याकाळचं 8 वाजता जेवण करताय, तर तुम्हाला 7 वाजता तुम्हाला हे दालचिनीचं 1 ग्लास किंवा 1 कप भरून सुरुवातीला तुम्ही हे पाणी प्यायचं आहे आणि नंतर जेवायचं आहे. मी गॅरंटीने सांगते, जर तुम्ही ह्या 5-6 दिवस गोष्टी जर या 2 ड्रिंक फॉलो केल्या आहेत ना, तुम्ही स्वतः कमेंट करणार येऊन की हा मॅडम, ह्या दोन्ही ड्रिंकनी आमची भुकेची क्रेविंग पण कमी झालेली आहे आणि प्लस आमचं गोड खाण्याची क्रेविंग पण कमी झालेली आहे. दालचिनीच्या पाण्याने आपला मेटाबॉलिझम बूस्ट होतो, खूप जास्त आपला मेटाबॉलिझम वाढतो. इव्हन थंडीमध्ये जर आपण दालचिनीचं पाणी घेतलं तर खूप जास्त आपल्याला फायदा भेटतो. आपला पाचनक्रिया पण वाढते, प्लस आपला मेटाबॉलिझम पण बूस्ट होतो आणि गोड खाण्याची क्रेविंग तर अजिबातच होत नाही. गुळ काय, साखर काय, चॉकलेट काय, आपण हे खायची आपली इच्छा कमी होते. तर ह्या गोष्टी जर फॉलो केल्या आणि याच्यासोबत छान छान तुम्ही डाएट जर फॉलो केला, डाएट म्हणजे खाण्यावरती एक पोर्शन ठेवून जर खाल्लं, सर्व खायचं पण पोर्शन ठेवून जर खाल्लं, प्लस तुम्ही दिवसभराच्या ॲक्टिव्हिटी ठेवल्या, योगा करताय तुम्ही, एक्सरसाइज करताय तुम्ही, का वॉकिंग करताय तुम्ही, ह्या गोष्टी जर तुम्ही कंटिन्यू, तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच ट्राय करणार. जर तुम्हाला गरमीचा इश्यू असेल तर तुम्ही पहिले सांगते की याची क्वांटिटी एक तर कमी करा किंवा स्किप करा, ठीक आहे. जर काही इश्यू नसेल तर तुम्ही ह्या गोष्टी फॉलो करून तुमचं छान वेट लॉस करू शकता. आता ह्या ड्रिंक आहेत तर ह्या कंटिन्युअसली किती दिवस घ्यायच्या मॅडम? तर कमीत कमी तुम्ही ह्या ड्रिंक आहेत ना 15 ते 20 दिवस घ्यायच्या, नंतर 5 दिवसाचा ब्रेक घ्यायचा आणि परत तुम्ही जर तुम्हाला वापस तशाच गोष्टी म्हणजे क्रेविंग किंवा गोड खाण्याचं किंवा भुकेची क्रेविंग असं होत असेल तर तुम्ही परत ह्या गोष्टी कंटिन्यू चालू करू शकता. किंवा तुम्हाला जर तसं आता सवयच मोडली तुमची तर मग काय प्रॉब्लेमच नाही आहे, मग तुम्ही या ड्रिंक पण घेणं बंद करू शकता, ठीक आहे. जर वाटत असेल तुम्हाला की अजून या घ्यायला पाहिजे, याच्याने मला चांगला फायदा भेटतो, तर तुम्ही 5-6 दिवसाचा अंतर ब्रेक घेऊन वापस तुम्ही हा ड्रिंक चालू करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर पण करू शकता. तुमच्या आजूबाजूला कोणी खूप जास्त भुकड असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, त्यांना खूप जास्त फायदा ठरेल. सर्वांना माहिती असतं या गोष्टीने, असं असं होतं, असं असं असतं, पण क्वांटिटी माहिती नसते किंवा टायमिंग माहिती नसतो. त्याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा. तर भेटूया असं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.